Hello, my dear students. In the last video, we have studied the poem Truth. Now, in this video, we are going to learn English workshop of the poem on page number 67. Let's see first question. Read the poem aloud and recite it with proper rhythm. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचा अर्थ समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. या ठिकाणी म्हटलंय की जी पोएम आहे ती प्रॉपर रिदममध्ये योग्य चालीत सुरात मोठ्या आवाजात ती गायची आहे आणि पाठ सुद्धा करायची आहे. सेकंड क्वेश्चन पाहूया. फाइंड फ्रॉम द पोएम 2 lines each that contain the following figures of speech. विद्यार्थी मित्रांनो, आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये फिगर्स ऑफ स्पीच, ॲलिटरेशन, रिपिटेशन, मेटाफोर, सिमिली हे आपण शिकलो आहोत. या ठिकाणी म्हटलंय की कवितेमधील 2 लाईन्स लिहा, 2 एक्झाम्पल्स लिहा. ॲलिटरेशन आणि रिपिटेशन ह्या फिगर्स ऑफ स्पीचसाठी. फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय तर अलंकार. आता ॲलिटरेशन काय असतो हे आपण पाहिलं आहे की एखाद्या अक्षराचा पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी उच्चार होणे, पुनरावृत्ती होणे, लेटरचा, अक्षराचा, त्याला आपण म्हणतो ॲलिटरेशन. आणि रिपिटेशन म्हणजे काय होतं तर एका वाक्यामध्ये एकापेक्षा अधिक शब्दांचा पुनरावृत्ती होणे त्याला म्हणतात रिपिटेशन. तर मी तुम्हाला या ठिकाणी एक एक्झाम्पल सांगतोय आणि दुसरं एक्झाम्पल तुम्हाला शोधून लिहायचं आहे. तर पहा ॲलिटरेशन काय आहे ते. नाउ सी एक्झाम्पल ऑफ ॲलिटरेशन. नंबर 1, बॅट्स. पोएममधील वाक्य आहे हे. बॅट्स अँड, थांबा आपण काय, येस, बॅट्स अँड ब्रिक्स. में एक थ्रू बोन्स. हे जे वाक्य आहे ह्या वाक्यामध्ये पहा, हा बॅट्सचा बी, ब्रिक्सचा बी, बोन्सचा बी, म्हणजे ह्या एका वाक्यामध्ये बी हे अक्षर, लेटर 3 वेळेस आलेलं आहे आणि अशा वेळेला म्हणतात ॲलिटरेशन. हे एक एक्झाम्पल झालं आहे. दुसरं एक्झाम्पल तुम्हाला शोधून लिहायचं आहे. आता आपण बी जो आहे रिपिटेशन ते पाहूया. आता पहा रिपिटेशन. या ठिकाणी स्लॅंट नंबर 1, जस्ट वेट. स्लॅंट अँड कर्ट. द फॉल वर्ड डॅश स्वर्ड. टू पर्स and stick inside me. अशा पद्धतीने या ठिकाणी हे वाक्य आहे. आता पहा हे जे वाक्य आहे हे रिपिटेशन कसं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला बोललो
की एखादा शब्द हा वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा आला असेल तर त्याला म्हणतात रिपिटेशन. आता या ठिकाणी आहे हा एक अँड आणि हा दुसरा अँड. तर अशा पद्धतीने एका वाक्यामध्ये 2 वेळेस इथे अँड हा शब्द आलेला आहे आणि म्हणून याला म्हणतात रिपिटेशन. दुसरं वाक्य तुम्हाला शोधायचं आहे आणि ते लिहायचं आहे पोएममधून. आता पुढचा प्रश्न पाहूया. थर्ड वन, पिक आउट फ्रॉम द पोएम द सिनॉनिम्स ऑफ. आणि यामध्ये बी आहे पिक आउट फ्रॉम द पोएम द अँटोनिम्स ऑफ. या प्रश्नांचे अर्थ काय? सिनॉनिम्स म्हणजे मिनिंगफुल वर्ड्स म्हणजेच समानार्थी शब्द. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स विरुद्धार्थी शब्द. पहा, एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत. नेमका कोणता लिहायचा? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नात स्पष्ट म्हटलं आहे पिक आउट फ्रॉम द पोएम. म्हणजे पोएममध्ये त्या शब्दांसाठी जे सिनॉनिम्स असतील किंवा जे अँटोनिम्स असतील तेच शोधून लिहा, इतर नव्हे. तर पहा, आपण बघूया पहिला प्रश्न काय आहे तो. इथे ए जो आहे त्या एमध्ये आपणास लिहायचे आहेत सिनॉनिम्स. आता इंजरी जो शब्द आहे त्यासाठी पोएममध्ये आहे हर्ट सिनॉनिम. डेलिकेटसाठी आहे टेंडर. एकसाठी आहे पेन PAIN. एम्बराससाठी आहे मॉर्टिफाय. आणि क्युअरसाठी आहे हील्ड. तर पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी इंजरीसाठी हर्ट, टेंडर, डेलिकेट, टेंडर, एक, पेन, एम्बरास, मॉर्टिफाय आणि क्युअर्ड, हील्ड हे आपण पाहिलेत सिनॉनिम्स. आता पुढचा बी बघूया काय आहे तो अँटोनिम्स. फॉरगेटसाठी पोएममध्ये आलेला शब्द आहे विरुद्धार्थी शब्द, तो म्हणजे रिमेंबर. जस्ट वेट. हां, पहा, रिमेंबर. फ्लॅट किंवा स्ट्रेटसाठी आहे कर्व्ड किंवा स्लॅन्ट. मेकसाठी आहे ब्रेक. आपण विरुद्ध अर्थशब्द बघत आहोत पोएममधून, ब्रेक. त्यानंतर राईजसाठी आहे फॉल. आउटसाईडसाठी आहे इनसाईड. तर अशा पद्धतीने हे आहेत या ठिकाणी अपोजिट वर्ड्स. फॉरगेटसाठी रिमेंबर, फ्लॅट, कर्व्ड किंवा स्ट्रेटसाठी स्लॅन्ट, मेक, ब्रेक, राईज, फॉल, आउटसाइड, इनसाइड. इन दिस वे these are the opposite words from the poem. आता पुढचा प्रश्न बघूया, नंबर 4. Answer in your own words with the help of the poem. Write them in your notebook. याचा अर्थ असा आहे, या ठिकाणी ए पासून ई पर्यंत जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दात सोप्या इंग्रजीत वहीत लिहायचे आहेत. तर आपण बघूया, मी माझ्या पद्धतीने सांगतोय, तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत, कुठे कॉपी न करता. पहिला प्रश्न, व्हॉट ऑब्जेक्ट्स कॅन कॉज इंजरी टू आवर बॉडी. याचा अर्थ काय? असे कोणते ऑब्जेक्ट्स आहेत, वस्तूंमुळे आपणास इंजरी, आपल्या शरीराला जखमा होतात.
आता तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी उल्लेख केला आहे स्टोन्स, स्टिक्स, ब्रिक्स, स्वर्ड्स हे जे आहेत ना ऑब्जेक्ट्स ह्यांच्याने इंजरी होत असते, होऊ शकते. तर पहा, स्टोन्स, स्टिक्स, ब्रिक्स, स्वर्ड्स कॅन कॉज इंजरी टू युअर बॉडी. सेकंड क्वेश्चन पहा, हाऊ डू हार्श अँड बिटर वर्ड्स हर्ट द पोएट. ह्या कवीना कशा पद्धतीने हार्श वर्ड्स, कठोर, बिटर, कटू शब्दांमुळे हर्ट होतं. तर हार्श अँड बिटर वर्ड्स मॉर्टिफाय द पोएट अँड हॉन्ट हिम, असं पण इथे सांगू शकतो. आता सी पहा, व्हॉट कॅन हील फास्टर. काय लवकर बरं होत असतं. बॉडी, माइंड, हार्ट म्हणजेच इमोशन्स. एक्सप्लेन युअर चॉईस. 3 गोष्टी इथे सांगितल्या आहेत. बॉडी, शरीर, माइंड, मन, हार्ट, हृदय, इमोशन्स, भावना. या तिघांपैकी काय पटकन हील होतं, बरं होतं. एक्सप्लेन युअर चॉईस. तुमचं काय मत आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे. द बॉडी कॅन हील फास्टर. नक्कीच जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपलं शरीर हे पटकन काय होतं, बरं होतं किंवा हील होतं. जखम भरून निघणे आपण म्हणतो ना ते. वेन द माइंड इज हर्ट, परंतु जेव्हा मन हर्ट होतं, द पेन हॉन्ट्स अस ऑफन, ते मात्र नेहमी त्याचा त्रास होत असतो. समटाइम्स वी नेव्हर फॉरगेट इट. आपण कधी कधी अशा काही गोष्टी असतात त्या कधीच विसरू शकत नाहीत. म्हणजे हार्ट असेल, इमोशन्स असतील किंवा माइंड असेल, ह्याच्यावर झालेला आघात हा कधीच भरून निघत नाही. परंतु शरीरावरचा मात्र जखम जी आहे ती सहज किंवा इतरांच्या तुलनेमध्ये फास्ट हील होते. चौथा प्रश्न पहा, डी प्रश्न आहे तो. वाय आर हार्श वर्ड्स कॉल्ड घोस्ट. हार्श वर्ड्सना घोस्ट असं का म्हटलंय. घोस्ट म्हणजे तुम्हाला माहिती असेल भूत, आणि हार्श वर्ड्स म्हणजे एवढंच सांगितलं कठोर शब्द. हार्श वर्ड्स called ghost because they coming to our mind again and again like a haunting show. तर अशा पद्धतीने ते आपल्या मनामध्ये पुन्हा पुन्हा येत असतील, घर करून राहत असतील, म्हणून त्यांना घोस्ट असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता ई प्रश्न पहा, What does the poet want you to keep in mind when you speak? आपण जेव्हा केव्हा बोलतो तेव्हा मनात काय आपलं असलं पाहिजे. The poet wants us to use words carefully when we speak. तर आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा काळजीपूर्वक शब्दांचा यूज करणं हे आवश्यक आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण हे पेज नंबर 67 जे आहे यामध्ये प्रश्न 1, 2, 3, 4 हे पाहिले आहेत. आता आपण पेज नंबर जे आहे ते 68 पाहूया. त्यातला 5वा प्रश्न आहे, फाइंड द राईम स्कीम ऑफ द स्टांजा नंबर 2 and 3. 1 is done for you. विद्यार्थी मित्रांनो, स्टांजा ह्या पोएमध्ये एकूण आहे 3. पहिल्यामध्ये राईम स्कीम आहे ABCB. तर प्रश्न असा आहे की स्टांजा नंबर 2 आणि 3 मध्ये कोणता रायमिंग स्कीम आहे ते सांगा. तर आपण जर पोएम पाहिली तर या ठिकाणी सेकंड स्टांजामध्ये शेवटचा शब्द वर्ड्स आहे, दुसरी लाईनमध्ये मी आहे, तिसरी लाईनमध्ये बोन्स आहे, तर चौथी लाईनमध्ये मी आहे.
तर आपण इथे जर विचार केला तर इथे सुद्धा ABCB अशा प्रकारचा राईम स्कीम पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर तिसरा स्टांजा जर पाहिला त्यातली पहिली लाईनचा शेवटी स्कार आहे, सेकंडमध्ये टेंडर आहे, थर्डमध्ये हिल्ट आहे आणि फोर्थमध्ये रिमेंबर आहे. तर इथे सुद्धा ABCB हाच राईम स्कीम आहे. एकंदरीत काय की संपूर्ण पोएममध्ये एकच राईम स्कीम दिसतोय, तो म्हणजे ABCB. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पहा, 6वा प्रश्न. जस्ट ॲज वर्ड्स कॅन हर्ट अँड लिव्ह अ स्कार ऑन द माइंड अँड हार्ट. शब्द जे असतात ते आपल्याला मनावर, हृदयावर त्याचा मोठा आघात होतो. वर्ड्स कॅन ऑल्सो हील अ पर्सन इन डिस्ट्रेस. शब्द असंही काम करतं, एखाद्या व्यक्तीला जो डिस्ट्रेस असतो त्याला बरं करण्याचं काम, दुःखी कष्ट असतो, तर शब्दांनी आपण करू शकतो. राईट इन युअर नोटबुक अँड एक्सपिरियन्स ऑफ युअर ओन विच प्रूव्ज दॅट काइंड वर्ड्स रिलीव्ह डिस्ट्रेस. चांगला प्रश्न आहे. तुम्हाला स्वतःला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. प्रश्नाचा अर्थ फक्त समजून घ्या. आपण आत्तापर्यंत पाहिलं की शब्दांमुळे मनावर जो आघात होतो तो कधीच भरून निघत नाही. शरीरावरचा मात्र जखम हे भरून निघते, पण मनावर, हृदयावर नाही. असंच या ठिकाणी विरुद्ध स्टेटमेंट केलेलं आहे की काही शब्द असे पण असतात, शब्दांचं महत्त्व आहे बघा, की एखादी व्यक्ती दुःखी कष्टी असेल तर तिला आनंदित करण्याकरता असे काही शब्दांचा आपण उपयोग करतो की ती व्यक्ती त्या दुःखातनं बाहेर पडते आणि पहिल्यासारखी हॅप्पी होते. तर मग तुमचा स्वतःचा या बाबतीतला अनुभव तो या ठिकाणी सांगायचा आहे किंवा त्याचं उत्तर आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. पुढचा 7वा प्रश्न पहा. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असतो. कंप्लीट द फॉलोइंग असं म्हटलं आहे. या ठिकाणी बरेचसे पॉईंट्स आपल्यासमोर आहेत. ह्याला आपण ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम असं सुद्धा म्हणू शकतो. या ठिकाणी एकूण आता 7च मुद्दे आहेत ॲप्रिशिएशनमध्ये. आता पहा, द टायटल ऑफ द पोएम. सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे या पोएमचं टायटलचं नाव काय आहे. पहा काय लिहितो मी, ट्रूथ. हे आहे टायटल ऑफ द पोएम, ट्रूथ. द पोएट ऑफ द पोएम म्हणजे काय, ह्या पोएमचे पोएटचं नाव काय, तर बेरी वेडर असं नाव आहे पोएटचं. थीम ऑफ द पोएम काय आहे, 2 वाक्यामध्ये, 1-2 वाक्यात ते सांगायचं आहे. ह्या पोएमचा थीम काय आहे, तर थीम असा आहे, तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचा आहे. वी शूड नॉट से एनिथिंग बॅड. म्हणजे आपण कधीच बॅड गोष्टी बोलल्या नाही पाहिजेत, हार्श वर्ड्स वापरले नाही पाहिजेत. टू एनी वन, कोणालाही. वी शूड नॉट यूज हार्ड वर्ड्स, बिटर वर्ड्स, बॅड थिंग्स टू एनी वन. बट वी शूड यूज वर्ड्स केअरफुली. परंतु आपण शब्द मात्र खूप काळजीपूर्वक वापरले पाहिजेत, असं ह्या पोएममध्ये सांगितलेलं आहे. आणि हे थीम या ठिकाणी आपण सांगतो आहे. पुढचा पॉईंट आहे नंबर ऑफ स्टँजाज. या पोएममध्ये एकूण किती स्टँजा आहेत, ते आहेत मला वाटतं 3. राईम स्कीम काय आहे पोएममध्ये, तर ABCB आपण आताच पाहिलेलं आहे. फिगर ऑफ स्पीच सांगा. या पोएममध्ये आहे ॲलिटरेशन, सिमिली, मेटॅफोर, रिपिटेशन एक्सेट्रा. विद्यार्थी मित्रांनो, कुठलं एक जरी सांगितलं ना तरी चालेल. पुढचा मुद्दा पहा. तो मुद्दा आहे द लाईन आय लाईक्ड. ह्या पोएममधील अशी कोणती लाईन आहे की ती तुम्हाला सर्वात जास्त आवडली. तुम्ही कोणतीही लाईन लिहू शकता. हा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे.
मला जी लाईन आवडेल ती तुम्हाला आवडलीच पाहिजे असं नाही. पोएममधील कोणतीही लाईन आपण लिहू शकता. जसं बघा, कट्स अँड ब्रुजेस नाव हॅव हिल्ड इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर. ही जी लाईन आहे ती मला आवडली. असंच तुम्ही कोणती पण लाईन इथे आवडीची लाईन लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अशा पद्धतीने हे सर्व प्रश्न जे आहेत, इंग्लिश वर्कशॉप जे आहे ते पाहिलेलं आहे. I hope you got these all questions. So please write down the meaningful words, hard words of the poem Truth, as well as you have to write very carefully, very properly this English workshop in your notebook, and please send the photocopies on the WhatsApp group. Till then, thank you.